नमस्कार, मी अनिकेत. महाराष्ट्र टीव्ही 24च्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. बातम्या जाणूया सविस्तर. त्यापूर्वी एक नजर ठळक घडामोडींवर. छत्रपती संभाजीनगर येथे रमजान निमित्त भरला खवय्यांसाठी बाजार. रत्नागिरी येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते वाहनाची चावी वितरण. श्रीकांत शिंदे यांच्याकडून नाशिक येथून लोकसभेकरिता हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा. आता सविस्तर वृत्त. छत्रपती संभाजीनगर हे ऐतिहासिक शहर आहे. या ऐतिहासिक शहरामध्ये वर्षानुवर्षापासून रमजानचा महिना सुरू झाला व त्या पहिल्या दिवसापासून खवय्यांसाठी लाईन परिसरामध्ये दुकाने थाटली जातात. यामध्ये फालुदा खाण्यासाठी नागरिक येत असतात. या ठिकाणी गेल्या 25 ते 30 वर्षापासून हे दुकाने लावली जातात. जुन्या काळात सुद्धा राजा महाराजांच्या काळामध्ये याचा वापर होत होता. जे नागरिक उपास धरतात ते प्रार्थना केल्यानंतर या ठिकाणी फालुदा खाण्यासाठी येत असतात. यामध्ये ड्रायफ्रूट असल्यामुळे दिवसभराच्या उपासाने शरीराची उष्णता कमी होण्यासाठी याची मदत होते. हा फालुदा दूध, बदाम, किसमिस, खोबरं, काजू, खवा, शेवया इत्यादीपासून बनवला जातो आणि हा नैसर्गिक असल्यामुळे नागरिकांनी याला मोठ्या प्रमाणात पसंती देत असल्याचं यावेळी फालुदा विक्रेते व खवय्ये यांनी सांगितलं. ये औरंगाबाद शहर ऐतिहासिक शहर है और रमजान के एक दिन पहले बिफोर चांद रात से यहाँ का पूरा मार्केट बुड्ढी लाइन का फालूदा और यहाँ पे बहुत सारे वैरायटीज फालूदा में है जो रमजान में ही देखने को मिलते हैं. और औरंगाबाद शहर के तमाम लोग ईशा की नमाज के बाद तरावी की नमाज होती है और तरावी की नमाज के बाद जब बाहर निकलते हैं तो इन सभी जायकों का आस्वाद लेते हैं. और मैं समझता हूँ शहर के ही नहीं बल्कि तमाम जिले के लोग यहाँ पर शाम के वक्त आते हैं. और ये जो मंजर अभी दिख रहा है इसी तरह मंजर एक महीना यहाँ का होता है. अशफाक कुरैशी. ये देखिए कैसा है, रमजान चालू है और रमजान के अंदर काफी शिद्दत की गर्मी रहती है तो लोगों के गले सूखते हैं, रोजे लगते हैं. तो ये हम लोग ने जो है बॉम्बे का कल्चर 3 साल से यहाँ औरंगाबाद में लगा रहे हैं हम. तो माशाल्लाह बहुत अच्छा रिस्पांस है. इसमें एक वाटरमेलन है, मैंगो है, एप्पल है. तो अल्हम्दुलिल्लाह लोग भी काफी लाइक कर रहे हैं इसको. इसमें और क्या क्या डालकर आप मिलाकर बनाते हैं? देखिए अभी जैसा तरबूज है, ये तरबूज के अंदर अमूल का दूध आता है, तरबूज आता है और इसका फ्लेवर आता है, वो डालते हैं हम लोग. जैसा एप्पल है, एप्पल के अंदर एप्पल आता है और दूध आता है. और मैंगो में मैंगो आता है और मैंगो का फल आता है, यानी तीनों के अंदर फल आता है. एक्चुअल में वही यूज होता है, नेचुरल है. इससे क्या फायदा होता है? देखिए प्याज भूसी है, लोगों का शौक से पीछे, कोई मजबूरी में पीते जी. तो अभी कैसा मार्केट है? अल्हम्दुलिल्लाह काफी अच्छा है, बेहतर है. पिछले साल से तो बहुत बेहतर मार्केट है. आपके सामने देखिए क्राउड है सामने पूरा. नेचुरल है. और जैसे पहले पुराने लोगों ने कई सैकड़ों साल, हजारों साल पहले जो एक दौर में हारून रशीद एक बहुत बड़े बादशाह हुआ करते थे, उस दौर में जो फालूदे के जो अंदाज था बनाने का, बहुत सारी हिस्ट्री में से हम लोगों ने इसको चुना है और उसी को जो है उस अंदाज पर हमने इस फालूदे को जो बनाया है. इसमें किसी तरह की मिलावट नहीं है, नेचुरल है. इसके खाने से जो है तो पेट में ठंडक पड़ती है और कोई दिक्कत नहीं होती. एसिडिटी वगैरह किसी चीज की इसमें कोई शिकायत नहीं होती. मेरा नाम अनवर खान, बॉम्बे बांद्रा फेमस फालूदा, औरंगाबाद महाराष्ट्र. इसके अलावा मेरा रेगुलर शॉप शाहगंज गांधी पुतला है. आप यहाँ पर भी जरूर आइए. यहाँ पर तकरीबन मेरे पास 280 आइटम मिलते हैं. चाट है, फालूदा है, आइसक्रीम है, मस्तानी है. इसके अलावा जो तो साउथ इंडियन है, पिज्जा है, मोमोज, तकरीबन बहुत सारी वैरायटीज हमारे पास शाहगंज गांधी पुतला औरंगाबाद में अवेलेबल रहती है. फैमिली के लिए प्राइवेसी का बहुत अच्छा इंतजाम है. पालकमंत्री उदय सामंत आणि सिंधुरत्न समृद्ध योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत यांच्या हस्ते 14 लाभार्थ्यांना फिरते विक्री केंद्राचे वितरण करण्यात आलं. फिरते विक्री केंद्र वाहनाची चावी मंजुरीचे पत्र देऊन पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक HN आंधळे, विदर्भ कोकण बँकेचे वरिष्ठ प्रबंधक सूर्यकांत साठे आदी उपस्थित होते. नाशिक लोकसभेचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे हेच असतील. मोदींचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला हेमंत गोडसे यांना नाशिकमधून तिसऱ्यांदा दिल्लीत पाठवायचं आहे. तयारीला लागा, असं खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून नाशिक लोकसभेच्या जागेसाठी हेमंत गोडसे यांच्या नावाची कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा करण्यात आली. आज आपण या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्या
आणि या ठिकाणी माझे लोकसभेतील सहकारी आप्पा गोडसे यांनी या ठिकाणी सांगितलं की मुख्यमंत्री साहेबांना सांगा की प्रभू श्रीरामाचा धनुष्यबाण जो आहे हा नाशिकमध्येच या ठिकाणी राहिला पाहिजे. मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपला धनुष्यबाण जो आहे तो या नाशिकमध्येच या ठिकाणी राहणार आहे. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना हेमंत अप्पा गोडसे यांना तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये पूर्ण बहुमत करायचं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी पाठवायचं आहे. गेले अनेक वर्ष हेमंत अप्पा गोडसे जे आहेत या लोकसभेसाठी काम करत आहेत. मगाशी वेळेच्या अभावी जे आहेत त्या ठिकाणी ते आपलं पूर्ण मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करू शकले नाही. काही गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी सांगितल्या, पण मी त्यांना जवळून त्या ठिकाणी गेले 10 वर्ष लोकसभेतील सहकारी म्हणून पाहतोय की त्यांच्या कार्याची पद्धती जी आहे, कार्यशैली जी आहे, या ठिकाणी विविध जे आहे या नाशिकमध्ये आल्याचं काम जे आहे ते हेमंत अप्पांनी या ठिकाणी केलेलं आहे. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे एक छोट्याशा विश्रांतीची. भेटूया एक छोट्याशा विश्रांतीनंतर. आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आंखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 678-5200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 350-2300। सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस। इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस। कोट सूट, शेरवानी, इंडो वेस्टर्न, कुर्ता पजामा एंड शर्ट पैंट की वाइड रेंज। कृष्णा मेंस एथनिक वेयर, नंगा पुतला चौक, गांधी बाग, नागपुर। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, अनुभवी डॉक्टर्स से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव गावात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची बैठक पार पडली। या बैठकीत जळगावमध्ये रावेर दोन्ही लोकसभाबाबत पक्षांची भूमिका, त्याबाबतची सूचना पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आली। नाथाभाऊ भाजपमध्ये यायला धडपड करताय, नाथाभाऊची इच्छा आहे। मला जर जायचं असेल तर यांच्या परवानगीची मला गरज नाही। पहिली गोष्ट, मी फार पूर्वीपासून भारतीय जनता पार्टीत काम करणारा कार्यकर्ता होतो। 40-45 वर्षामध्ये यांच्यापेक्षा वरिष्ठांशी माझे संबंध चांगले आहेत, आले आहेत। पक्षाचे तत्वाशी मतभेद असू शकतात, पण व्यक्ती म्हणून मी कधी कधी एकमेकाशी मारामाऱ्या केले, निर्वर्त नाही। असं काही नाही की मोदीजी का नड्डाजी का अन्य विनोदजी का राजनाथ सिंह यांना मी कधी भेटलो नाही, असंही नाही। रक्षाताई माझ्या घरात खासदार असल्यामुळे अनेक वेळा त्यांच्या माझ्या भेटीगाठी स्वाभाविकता होणं स्वाभाविक आहे, परंतु माझ्या पक्षाशी मी एकनिष्ठ राहिलं। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, मी आत्ता भाषणामध्ये सांगितलं की आमचे अनिल पाटील असतील का आमचे जयभाऊ असतील, आता 4 महिन्याचे आमदार आहे, मी 5 वर्षाचा आमदार आहे पवारसाहेबांच्या कृपेने, आणि मजबूत आहे। 5 वर्षाचे आमदारकी सोडून परत जावं असं काही मेजर कारण असलं तर आतापर्यंत कारणं जे होते ते संपले, ईडी बिडी हे ते बऱ्यापैकी तेव्हाच जायला पाहिजे होतं।
किंवा आजही द्यायला पाहिजे होतं. आजही तुम्ही पाहता की मला नोटीस आल्या आहे, माझ्या जमिनी जमा झाल्या वगैरे वगैरे. हा इतिहास की मी नव्याने सांगितले ते तुम्हाला माहिती आहे. म्हणजे मला किती छळलं या लोकांनी, किती पळलं यावर तुम्हाला माहिती आहे. अशा कार्यकर्ते तर मी रवींद्र वायकरांसारखं जायला काहीच अडचण नव्हतं. मला कोणी म्हटलंही नसतं. यांनाही म्हटलं असतं मी काय करत, मला जर एवढं घेरला आहे मी काय करू. 5 वर्ष आमदारकी सोडून जाणार काय मूर्ख आहे का? रक्षाताईच्या माध्यमातून निरोप पाठवले जात आहेत, तुम्ही भाषणामध्ये पण बोलला. रक्षाताईच्या माध्यमातून निरोप पाठवले जात एक स्वाभाविकता असतं. रक्षाताईने मला तर कधी भाजपमध्ये असं सांगितलं कधी कुणी काढला तो ते मला माहिती नाही. पण रक्षाताईने मला या आवाहन करावं इतपत रक्षाताई पण अजून मोठी झाली नाही. एक मी सांगतो ना, माझे सरळ संबंध बोलणं चालणं हे ते नड्डाजींशी आहे. हे मी कधी लपवून ठेवलं नाही. पवारसाहेबांनी माहिती आहे. सर्वांना दिल्लीत गेल्यानंतर सेंट्रल हॉलमध्ये बसल्यानंतर कोण मला भेटतं त्यावेळेस माझ्याबरोबर सुप्रियाताई बसलेले असतात, त्यावेळेस रक्षाताई बसलेले असतात, त्यावेळेस आमच्या भाजपचे सगळे नेते मंडळी मला भेटतात किंवा मी त्यांना भेटायला जातो. पण व्यक्तिगत संबंध सोडलेले नाही आहे. का सोडावं, का सोडावं. पण मला एवढं समजतं की माननीय शरद पवार साहेबांनी मला 6 वर्षासाठी आमदारकी अशा कालखंडात मिळून दिली त्यावेळेस मी अंधारात होतो. आणि ते सोडण्याचं काही एखादं प्रमुख कारण असं नाही आहे. आणि मी कोणतीही गोष्ट पवारसाहेबांच्या सल्ल्याशिवाय आजपर्यंत तरी केलेली नाही. अजूनही आता तसा काही विषय माझ्या डोक्यामध्ये आत्ता तरी नाही, या क्षणाला नाही. पुढच्या क्षणाला तर मोकळेपणे पत्रकार परिषद घेऊन मी असं लपून छपून जाणार नाही, उघडपणे जाईल. पण पवारसाहेबांच्या सल्ल्यानं जाईल. माझं हे स्पष्ट मत आहे की माननीय अजितदादा पवारांना जे सन्मानाची वागणूक शरद पवार साहेबांच्या जोडीला होती तो सन्मान त्यांनी हरवला. आज अशी स्थिती आहे की माननीय अजितदादांकडे 50 आमदार आहेत, 50च्या वर आमदार आहेत सपोर्ट केला आणि त्यांना 3 जागावर समाधान मानावं लागतं. 50 आमदार, उपमुख्यमंत्री राज्याचे आणि बायकोसहित 3 तिकीट. मला वाटतं की हे चित्र काही बरोबर नाही. अर्थात हा त्यांचा विषय, त्यांच्या सन्मानाचा विषय. त्यामुळे मी तसं म्हटलं तर चोरून नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष हे तयारीला लागले आहेत. तर चेंबूर विधानसभा मध्यवर्ती कार्यालयात लोकसभा आढावा बैठक ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. तर सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी राज ठाकरेंनी या बैठकीत कानमंत्र दिलेला आहे. आता कार्यकर्ते या बैठकीमुळे आणखीन जोमाने काम करतील आणि या बैठकीमुळे मनसे खूप मोठी भरारी घेईल अशी भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. आज सगळ्या कार्यकर्त्यांना उत्साह वाढवण्यासाठी ज्यांना कानमंत्र दिलेले आहेत. काही पक्षाच्या स्ट्रॅटेजी असतात त्या मी सांगू शकत नाही, परंतु कार्यकर्ते ह्या मिटिंगमुळे, या आढावा बैठकीमुळे आणखीन जोशाने काम करतील आणि नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अणुशक्तीनगरमध्ये खूप मोठी जरूर भरारी घेऊ शकेल असं मला नक्कीच विश्वास आहे. या ठिकाणी अजून एक प्रश्न होता की पुण्यामधील वसंत मोरे यांनी पक्ष सोडून एक खिंडार पाडलेली आहे, काय सांगाल? नो कमेंट्स. साहेब बघून घेतील. मी निष्ठावान आहे. मी 18 वर्ष पक्षाबरोबर आहे. मी पदावर नसलो तरी महाराष्ट्र सैनिक म्हणून आहे. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. खासदार इम्तियाज जलील यांच्या कार्यकर्त्यांनी लोकसभा 2024 आम्हीच जिंकू अशा आशयाचे स्टिकर बनवले आहेत. AIMIMचे खासदार इम्तियाज जलील यांनी स्वतः दुचाकी वाहनावरती स्टिकर लावले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर फुलाचा वर्षाव देखील करण्यात आला. महाराष्ट्र TV 24च्या मराठी बातमीपत्रामध्ये सध्या इतकंच. बातम्यांचा वेग असाच सुरू असेल. बघत रहा महाराष्ट्र TV 24. नमस्कार. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल.
हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल कार्य आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस कार्य आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7538387079 और 9423105824। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज, शिक्षा पाए अब संस्कार के साथ। डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लेबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari, Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College.